नमस्कार. पुण्यातील ताम्हिणी घाटातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मित्राकडे मोबाईल देऊन माझा व्हिडिओ काढ असं म्हणत त्याने घेतली वाहत्या पाण्यात उडी आणि पुढे झालं असं. बातमी पुढे पाहण्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या. पावसाळा सुरू झाला की पुण्यातील लोणावळा आणि ताम्हिणी घाट या ठिकाणी पर्यटकांची रीघ लागते. येथील सौंदर्य तुम्ही जेवढं लांबून बघाल तेवढं तुमच्या फायद्याचं आहे. ताम्हिणी घाट या ठिकाणी पिंपरी चिंचवडमधील स्वप्नील धावडे आणि त्याचे मित्र फिरायला गेले होते. बाकीचे मित्र वरतीच उभे असताना स्वप्नीलने मात्र एका मित्राकडे मोबाईल दिला आणि माझा व्हिडिओ काढ असं सांगितलं. त्याचवेळी स्वप्नीलचे मित्र त्याला पाण्याचा प्रवाह जास्त आहे, उडी नको मारू असं ओरडून सांगत होते. मात्र स्वप्नीलने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि शेवटी उडी मारलीच. पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे त्याला जागेवर थांबता आलं नाही. तो पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहू लागला. 3 दिवसापूर्वी स्वप्नील आपल्या मित्रांसोबत ताम्हिणी घाटात फिरण्यासाठी गेला होता अशी माहिती पौड पोलिसांनी दिली आहे. या व्हायरल व्हिडिओत स्वप्नील उडी मारताना दिसत असून पाण्याच्या प्रवाहात वाहून जातानाही दिसतो आहे. तो बाजूच्या दगडांना पकडण्याचा प्रयत्न करतोय, परंतु पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तो पाण्याबरोबर वाहून जाताना दिसत आहे.